11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या एसटी आंदोलनामुळे 251 आगारापैकी 35 आगार पूर्णतः बंद। बंदला कामगारांचा प्रतिसाद। मुंबई सेंट्रल डेपोतील कर्मचारीही एसटी संपात सहभागी, त्यामुळे बस डेपोमध्ये न आल्यानं आधीच तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचा संताप। प्रवाशांवर मिळेल त्या गाडीत बसण्याची वेळ। रत्नागिरीच्या दापोली आणि गुहागर आगारातून सकाळपासून एकही एसटी बस न सुटल्यानं प्रवाशांचा खोळंबा, तर चिपळूण आणि खेड डेपोमध्ये मात्र काही प्रमाणात बस सेवा सुरू। राज्य एसटी कामगार संघटनेच्या संपात वाशिमचे कर्मचारीही सहभागी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या घोषणा, त्यामुळे एसटीची सेवा ठप्प। नागपुरातील एसटीच्या सगळ्या 1200 फेऱ्या रद्द, पण ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। भंडाऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाचा प्रवाशांना फटका। आज पोळ्याचा पाडवा असल्यानं तुरळक गर्दी, मात्र उद्यापासून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होत असल्यानं प्रवाशांना फटका बसणार। अकोल्यातही एसटी कामगारांनी संप पुकारला। अकोला आगारातून एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा। संभाजीनगरमधून 500 एसटी बस धावतात, यापैकी सकाळच्या सत्रातील 100 बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल। सिडको, पैठण, वैजापूर, कन्नड स्थानकातूनही बस धावल्या नाहीत। अमरावतीमध्ये एसटीचं चाक थांबल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना फटका। अमरावती आगारातून एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। नाशिकमध्येही एसटी कर्मचाऱ्यांचा बंद। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा, नियमित वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दक्षिण भागांमध्ये सध्या तरी बंदचा फारसा मोठा परिणाम दिसत नाहीये, कारण या भागातून सुटणाऱ्या गाड्या सध्या धावतायत। दापोलीतील एसटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी। या संपामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मात्र हाल। एसटी नसल्यानं स्टँडमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी। एसटी महामंडळाच्या राज्यव्यापी संपाचा सांगली बस डेपोमध्ये काहीसा परिणाम, तर कोल्हापूर बस डेपोमधील बहुतांश मार्गावरची बस सेवा सुरळीत सुरू आहे। संपामुळे हिंगोली आगारातील एसटीच्या जवळपास 420 फेऱ्या रद्द, त्यामुळे संपाची कल्पना नसलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये धुळ्यातील 3000हून अधिक कर्मचारी सहभागी। आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कुडाळ, कणकवली डेपोमधील सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी। या संपामुळे प्रवासी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल। नाशिकमध्ये एसटी बंदचा टपाल खात्यालाही फटका। दररोज एसटीनं पाठवले जाणारे टपाल आज मात्र संपामुळे जाणार नाही। पुण्याच्या वाकडेवाडी बसस्थानकातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द। सकाळपासून एकही एसटी बस रवाना न झाल्यानं प्रवाशांचे हाल। सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरू नका, आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। चर्चेतून मार्ग काढण्याचंही आश्वासन दिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलक, एसटी कर्मचारी आणि राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। संप मागे घेण्याचं अधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटना देखील एसटी आंदोलनामध्ये उतरणार। दोघांकडूनही थोड्याच वेळात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप महाविकास आघाडी पुरस्कृत। वकील गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, हे कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट लोक असल्याचीही सदावर्तेंची टीका। मुख्यमंत्री लवकरात लवकर एसटी संपावर तोडगा काढतील, मंत्री अब्दुल सत्तार यांची एसटी संपावर प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहनही केलं। अहमदनगरच्या श्रीरामपूर, शेवगाव, अकोले आणि कोपरगाव डेपोच्या सगळ्या फेऱ्या बंद, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा। शिर्डी बसस्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बंद असल्यानं साई भक्तांचेही हाल। जळगाव जिल्ह्यातील 4200 म्हणजे 100% कर्मचारी संपात सहभागी, त्यामुळे जिल्ह्यामध्ये एसटी सेवा पूर्णतः ठप्प। कर्मचाऱ्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा। माजी आमदार संजय कदम यांची प्रतिक्रिया।
उद्योगमंत्री उदय सामंतांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक, तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं. पालघर जिल्ह्याच्या 8ही आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. या संपामुळे ग्रामीण भागातल्या प्रवाशांचे मात्र हाल. संपामुळे कोकणातील बहुतांश एसटी स्थानकांवर शुकशुकाट. या संपाचा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या. मालेगावातील एसटी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचाही इशारा दिला. संगमनेरहून नाशिक आणि पुण्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द. त्यामुळे स्थानकात एखादी एसटी आल्यास ती पकडण्यासाठी प्रवाशांची धावाधाव. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी डेपोतील सगळे कर्मचारी संपावर. त्यामुळे कर्मचारी, विद्यार्थ्यांचे, प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल. तर कुडाळ, वेंगुर्ले आणि कणकवलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद. साताऱ्यातील 2,500 कर्मचारी एसटी संपात सहभागी. सातारा एसटी डेपोसह कराड, महाबळेश्वर, वडूज डेपोचे 100% कर्मचारी संपात सहभागी. त्यामुळे एसटी सेवा पूर्णतः ठप्प. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू. मात्र आमचा जागा वाटपाचा निर्णय गणपतीनंतर होणार. नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती. एकनाथ खडसेंचं राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी. आधी सुनेला लोकसभेत पाठवलं, आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करत असल्याची मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका. आता मुंडे, महाजन, अडवाणींचं भाजप राहिलेलं नाही. माजी खासदार उन्मेष पाटील यांची एकनाथ खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. केशवराव भोसले नाट्यगृहाची पवारांकडून पाहणी. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर शरद पवारांनी पाहणी केली. माजी आमदार केपी पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. महायुतीतून उमेदवारी मिळणार नसल्यानं महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी केपी पाटलांचे प्रयत्न. दरम्यान ठाकरे गटातून त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता. माजी आमदार केपी पाटील यांच्या पाठोपाठ एवाय पाटलांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. 10 वर्षांपासून राधानगरीतून विधानसभा लढण्याची तयारी करतोय. यावेळी शरद पवारांच्या आशीर्वादानं ही विधानसभा निवडणूक लढवणार. एवाय पाटील यांची शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं. शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. काही लोक बाहेर पडल्यानं महायुतीवर काही परिणाम होणार नाही. महायुती भक्कम आहे. समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशावर भाजपचे खासदार श्रीकांत शिंदे माफ करा महायुतीचे खासदार शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.